नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 8 डिसेंबर 2024 सकाळचे 7:45 वाजलेले आहेत। शेतकरी बंधूंनो, आपण आता जवळपास मागील जर 8-10 दिवसाचा विचार केला तर शेतकरी बंधूंनो जवळपास 26-27 नोव्हेंबरपासून हे ढगाळ वातावरण आहे आणि तत्पासून तर जवळपास 7 डिसेंबरपर्यंत बऱ्याचशा प्रमाणात ढगाळ वातावरण आणि धुकं याचं खूप जास्त प्रमाण होतं आणि काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊससुद्धा झालेला आहे। त्या पाऊस झाल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे बरंचसं तूर पिकाचं नुकसान झालेलं आहे। परंतु जे काही पिकं तुरीचे असे आहेत की ते खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत, परंतु त्यांना नुकसान न होण्याचं कारणही सुद्धा आपण त्याचाही विचार करूया आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचं नुकसान झालं, बरेचसे फुलगळ झाली, त्याचंही आपण त्याच्याबद्दलही चर्चा करूया। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपण ज्या शेतामध्ये सध्या उभा असून हा जो तुरीचा प्लॉट आहे याचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आणि याला जे पाण्याचं देण्याची जी पद्धत होती ती ड्रीपच्या साहाय्यानं देण्यात आलेलं आहे। हिला पाण्याचं नियोजनसुद्धा खूप व्यवस्थित झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण सध्या या तुरीच्या आपण प्लॉट पाहतात, या तुरीला अशा खूप चांगल्या शेंगा पकलेल्या आहेत। तर याचं आता नियोजन काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ह्या प्रकारच्या तुरीचं पीक आलेलं आहे अशा शेतकऱ्यांना अळीचं प्रमाण तर याच्यावर खूप कमी येणार आहे, कारण की इथं शेंगा पूर्णपणे भरलेल्या असून पूर्ण याच्यामध्ये दाणे पकलेले आहेत। याला जर आपण काही शेंगा वाळल्यासुद्धा आहेत, परंतु ज्या शेंगा कचवट आहेत त्यांच्यासाठी फक्त इथं एक अळीचं औषध घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासोबत 0050 प्रति पंपाला 100 ग्रॅम घ्यायचं आहे आणि अळीचं कुठलेही असू द्या, फक्त अळीसाठी औषध घ्यायचं आहे आणि 0050 काय होईल शेतकरी मित्रांनो की जे पूर्ण हे दाणे पूर्ण भरलेले आहेत या दाण्याला कलर आणायचं काम हे 0050 करेल। अशा पद्धतीनं आपण याला एक फवारणी घ्यायची आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय झालेलं आहे शेतकरी मित्रांनो, इथली परिस्थिती वेगळी आहे, आपण ज्या शेतामध्ये आहोत, परंतु आपल्या ज्या शेतामध्ये आपण आहात त्या शेतामध्ये बऱ्याचशा तुरीला काही शेंगा पकलेल्या आहेत आणि तुरी फुलाचं प्रमाण खूप जास्त आहे। अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, तिथं ढगाळ वातावरणामुळे आणि ज्यांनी अवेळी पाणी दिलं असेल, म्हणजे भारी जमीन असेल आणि तिला पाण्याची गरज नसतानासुद्धा पाणी दिलं असेल तर तिथं फुलगळ भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी जिथं पाण्याची जिथं द्यायला पाहिजे होतं तिथं म्हणजे फुलाची गळ झालेली आहे। परंतु दोन्ही गोष्टी विरुद्ध दिशेच्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी अवेळी पाणी दिलं असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी जास्त पाणी दिलं असेल तिथंसुद्धा हे फुलगळ झालेले आहे आणि काही शेंगा आणि काही फुलं आणि काही पापड्या ह्या प्रमाणात आहे। परंतु असू द्या, जे सुरुवातीच्या चुका झालेल्या आहेत किंवा चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या चांगल्या झालेल्या गोष्टी गृहीत धरायच्या आहे आणि ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकाचं निरीक्षण करून त्या पुन्हा कशा चुका होणार नाहीत त्या दुरुस्त केल्या जातील याचासुद्धा आपण विचार करायचा आहे। ह्या साऱ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी सध्या 50% फुलं आणि 50% काही दाणे भरलेले असतील, 25-30% काही 15-20% पापडे असतील, अशा शेतकऱ्यांनी त्याच्यावरती एक बुरशीनाशकाचा चांगला फवारणी घ्यायचा आहे, त्यासोबत कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही एक मायक्रोन्यूट्रन घेऊ शकता किंवा मग चांगल्या प्रकारचं ॲमिनो ॲसिड घेऊ शकता त्याच्यामध्ये। शेतकरी मित्रांनो, ह्या औषधापैकी जे तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या दुकानामध्ये मिळत असेल ते तुम्ही त्याच्यावर घ्या आणि फवारणी करा आणि फवारणी करताना स्टिकरसुद्धा घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो, कारण की बरीचशी तुरीचं उंच झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या वेण्या पडलेल्या आहेत, तर फवारण्याला थोडंसं अडचण जाते। तर थोडासा फवारा इकडे तिकडे झाला तर स्टिकरमुळे काय होईल, त्याचा फैलाव चांगल्या प्रमाणात होईल। अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर फवारणी करून घ्या शेतकरी मित्रांनो। आणि तुरीचं नियोजन या खूप चांगल्या पद्धतीनं इथं या शेतामध्ये झालेलं आहे। असं मी जेव्हा या शेतामध्ये आलो तेव्हा असं तुरीचा प्लॉट पाहून खूप प्रसन्न वाटलं की खूप छान पद्धतीनं या इथं तुरीचं पीक आलेलं आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, तुरीच्या ज्याही अवस्था असतील त्या अवस्थामध्ये
विचारपूर्वक फवारणी करा. आपल्याला जर कळत नसेल तर आपण एखाद्या चांगल्या दुकानदाराशी संपर्क करून त्याच्याबद्दल आपली या शेताची माहिती देऊन त्याच्यावरती आपण फवारा घेऊ शकतो. पण शक्यतोवर आपल्या मनानं जर आपण घेतला तर फारच चांगलं होईल की आपल्याला काय घ्यायचं आपण प्रत्यक्ष तेच प्रोडक्ट आपण मागितलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कुठलीही अडचण आपल्याला येत असेल तर आपण कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.